तुम्ही ऑल यंगच दिसता नेहमी. काय करू काय करायचं बघ. दादा, आज पाडव्यानिमित्त आपण पवारसाहेबांच्या भेटीसाठी आशीर्वाद घेण्यासाठी आलेला आहात. काय भाव आहे, काय सांगाल? नाही, शेवटी इथं येऊन आम्ही सगळेजण प्रेरणा घेत असतो. अख्ख्या महाराष्ट्रातले सामान्य लोक, नेते, व्यावसायिक, शेतकरी, कष्टकरी, माता भगिनी सर्व लोक इथे येऊन पाडव्याच्या निमित्तानं आदरणीय पवारसाहेबांना भेटत असतात, आशीर्वाद घेत असतात. त्यांच्यावर एखादा फोटो निघाला, चर्चा झाली आणि पवारसाहेब इथे येणाऱ्या बहुतांश लोकांना ओळखतात. ही पवारसाहेबांची ताकद आहे. पवारसाहेब गेले 60 वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण आणि समाजकारण तिथे करत आहेत. पवारसाहेबांसारखा नेता या महाराष्ट्रामध्ये आता दुसरा कुणीही नाही, ज्याला खूप मोठा अनुभव आहे, लोकांची नाळ जुडलेली आहे. महाराष्ट्राच्या हिताचं काय हे पवारसाहेबांना तिथं माहिती आहे. आणि या वयामध्ये सुद्धा पुढे मोठी ताकद असताना, दबावतंत्र, पैसा, दडपशाही असतानासुद्धा पवारसाहेब भक्कमपणे सामान्य लोकांबरोबर महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी तिथं लढत आहेत. आणि ही गोष्ट लोकांना खूप प्रेरित करते. आणि प्रेरणा घेण्यासाठी दिवाळीनिमित्त लोक सणासुदीचं सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात येतात. म्हणजे ही एक वेगळी ताकद आहे. ताकद ही प्रेमाची ताकद आहे आणि तीच ताकद खऱ्या अर्थाने पैशापेक्षा, दडपशाहीपेक्षा, सत्तेपेक्षा खूप मोठी असते. इथं आल्यानंतर जाणवतं. दादा, खरं तर पवार कुटुंबियातला पाडवा जो आहे तो सर्वश्रुत आहे. राज्यभर त्याचा आदर्श सांगितला जातो. यंदाच्या वर्षी मात्र 2 पाडवे होताना पाहायला मिळत आहेत. मनाला वेदना होतात हे सगळे चित्र पाहून. आता प्रथा पवारसाहेबांनी खूप पूर्वीपासून तिथं चालू केली होती आणि महाराष्ट्रातले लोक पवारसाहेबांना भेटण्यासाठी पाडव्यानिमित्त तिथं फार 50-55 वर्षापासून तिथं येतात. नंतर अजितदादा मग त्याच्यामध्ये सामील झाले. अजितदादा पवारसाहेब तिथं उभा राहायला लागले. नंतर सुप्रियाताई आल्यात, नंतर मी आलो आणि मग अशा पद्धतीने एक परंपरा तिथं चालू राहत आली. आता पवारसाहेब जिथं उभे राहतात तिथं उभे राहतात. लोक पवारसाहेबांना जिथं भेटायला येतात तिथे येतात. आता दादांनी वेगळा तिथं निर्णय घेतला, त्याला मला काही खूप जास्त बोलता येणार नाही, तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय. पण इथं आपण जर बघितलं तर आजसुद्धा मोठ्या प्रमाणात लोक इथं येताना बघायला मिळतो आहे. आणि सगळ्यात खासियत गोष्ट आहे की इथं नेते कमी, कारण का सर्व आता इलेक्शनमध्ये गुंतून आहेत, पण सामान्य लोक जास्त आहेत. पलीकडे नगरसेवक जास्त असू शकतील, मोठे मोठे व्यावसायिक तिथं जास्त असू शकतील, पण महत्त्वाचं काय की लोकशाहीमध्ये सामान्य लोकांना जी ताकद आहे ती पैशाला नाही, हे आपल्याला कुठेतरी जाणवतं. 170 ते 180 उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येतील या महाराष्ट्रामध्ये, हे आपल्या सगळ्यांना तिथं बघायला मिळेल. एक सुप्त लाट आहे. शांततेमध्ये लोक तिथं योग्य असा निर्णय घेणार आहे. कारण का ज्या पद्धतीने भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या नेत्यांनी केला हे लोकांना माहीत आहे. शेतकरी आज अडचणीत आहे. कालच तुम्ही जर बघितलं सोयाबीनचे रेट हे 2200 रुपयाला तिथं आलेले आहेत. त्याच्याचबरोबर दिवाळीसाठी फराळ बनवण्यासाठी खरेदी करायला जे लोक गेले होते आणि खास करून आमच्या लाडक्या माता भगिनी जेव्हा तिथं गेल्या होत्या, तेलाचे भाव, बाकी सामग्रीचे भाव बघितल्यानंतर जेवढा पैसा सरकार देतं आहे त्याच्या कितीतरी पटीने जास्त हा सामग्री घ्यायसाठी, नाही तर घरामध्ये दिवाळीच्या काही गोष्टी घेण्यासाठी तिथं खर्च होतो आहे. ज्या पद्धतीने घर पूर्वी रंगवलं जायचं, तिथं काय रंगरंगोटी केली जायची, स्वच्छता केली जायची, आज तसं कुठेही काही दिसत नाही. म्हणजे लोकांच्या हातामध्ये पैसा नाही. आणि त्याचं मुख्य कारण जर आपण बघितलं तर महायुतीचं सरकार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, केंद्र सरकारच्या सर्वे केलेल्या एका एजन्सीने कालच रिपोर्ट दिलेला आहे की गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झालेली आहे आणि गुजरात पुढे गेलेलं आहे. त्यामुळे भाजपचं सरकार जेव्हा महाराष्ट्रात येतं ते महाराष्ट्रासाठी काम करत नाही, तर ते फक्त गुजरातसाठी काम करतं. त्यामुळे महायुतीचे नेते, खास करून देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांच्या डोळ्यावर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, महाराष्ट्र धर्माची पट्टी नसून त्यांच्या डोळ्यावर गुजरातची पट्टी असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल. दादा, खरं तर राज्यभरामध्ये महाविकास आघाडीमध्ये चांगलं वातावरण आहे. मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे, काही ठिकाणी बंडखोरी आहे. याचा परिणाम महाविकास आघाडीच्या एकंदरीत सगळ्या जागांवरती होऊ शकतो का? तर नाराजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. ते प्रमाण जेवढं महाविकास आघाडीमध्ये आहे त्याच्या कितीतरी पट जास्त प्रमाण ते महायुतीमध्ये आहे. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये काही ठिकाणी नक्कीच तुम्ही म्हणता तशी परिस्थिती आहे, पण सगळीकडेच ती परिस्थिती अशी नाही. पण पुढच्या 2-3 दिवसामध्ये बऱ्यापैकी सीटवर माघार घेतली जाईल, हे आपल्या सगळ्यांना तिथं बघितलं जाईल. आणि महायुतीमध्ये त्या प्रकारची माघार घेतली जाईल का, हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्यामध्येच कुठेतरी रस्सीखेच महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली आहे. कारण का अजितदादांच्या पक्षाला असं वाटतं की त्यांच्या जागा जर कमी आल्या आणि समजा चुकून भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या जागा जास्त आल्या
तर मग उद्या जाऊन उपमुख्यमंत्रीपद दादांना तिथं मिळणार नाही. आता एकनाथ शिंदे साहेबांना असं वाटायला लागलं आहे की समजा दादांच्या जागा बऱ्या आल्या आणि समजा BJPच्या जरा जास्तच चांगल्या आल्या, ते दोघं एकत्रित येतील आणि मुख्यमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना न मिळता देवेंद्र फडणवीस साहेबांना मिळेल. त्यामुळे हे तिन्ही समीकरण इतकं गोंधळ करत आहे आणि तिघांकडे काय आहे तर पैसा आहे. त्यामुळे एकामेकांच्या विरोधात पैसा वापरतात. आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे लोक आहेत. त्यामुळे जो काही मतदार आमच्याबरोबर प्रामाणिक आहे, जो लोकसभेला प्रामाणिक राहिला, मोठा पैसाचा भडीमार होऊन सुद्धा तो अजूनपर्यंत आमच्याबरोबर असल्यामुळे विजय हा महाविकास आघाडीचा होईल असा आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे. कर्जत जामखेडमध्ये केलं जाते सरकारकडून मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी केली झाली. एक तुम्ही समजून घ्या की लाडक्या बहीण योजनेचं जर प्रमोशन इलेक्शनच्या तोंडावर महायुतीचे नेते करत असतील तर कुठंतरी मला असं वाटतं की गरिबीची थट्टा ते करत आहेत. शेतीच्या बाबतीत महायुती कमी पडलं, नोकऱ्यांच्या बाबतीत महायुती कमी पडलं, न्याय देण्याच्या बाबतीत महायुती कमी पडलं, खर्च वाढवण्याच्या बाबतीत महायुतीने खूप मोठं पराक्रम तिथं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये केलेला आहे. त्यामुळे लोकांच्या हातामध्ये पैसा नाही आणि तो पैसा नसल्यामुळे सरकारने ही लाडकी बहीण योजना तिथं आणली. 1500 रुपये महिन्याला ते देतात आणि त्याच्यावरसुद्धा जर हे राजकारण करत असतील म्हणजे गरिबावर हे राजकारण करून सत्तेत लाडक्या खुर्चीसाठी येण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत. किती काय केलं तरी 6 तारखेला महाविकास आघाडीसुद्धा आमच्या माता भगिनींसाठी एक सुंदर अशी योजना घेऊन येत आहे आणि ती महाविकास आघाडी 100% लागू करेल. त्यामुळे हे जे त्यांना वाटतं आहे की लाडक्या बहीण योजनेमुळे हे फक्त राजकारणामध्ये टिकतील असं नसून आम्ही मान सन्मान महिलांना तेवढाच ठेवून पण त्याच्याबरोबर शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, त्याच्याचबरोबर बेरोजगार यांना तिथं नाही आमच्या महाविकास आघाडी सरकार देईल. मेडिकल डिव्हाइस हब गुजरातला एक नेला आहे, त्याबद्दल थोडं बोललं तर अहो बरंच काही गुजरातला तिथं नेलेलं आहे. एक तुम्ही समजून घ्या की केंद्र सरकारने जो रिपोर्ट आत्ता